नमस्कार मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात ग्रामीण वार्ता पॉडकास्ट. मी सिद्धार्थ बोलतोय. आणि मी सुशील लष्करे. आज आपण कलंबर गावच्या भीमवाडीमध्ये एक गंभीर प्रश्न घेऊन आलो आहोत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न. हो सर, भीमवाडीमधील लोकांना सुद्धा पिण्याचे पाणी मिळत नाहीये. हे खरंच चिंताजनक आहे. अगदी बरोबर बोललास बरं का. लोकांना दुरून दुरून पाणी आणण्यासाठी जावं लागत आहे. एवढंच नाही तर काही वेळेला 1-2 किलोमीटर पर्यंत सुद्धा का जाऊन पाणी आणावं लागत आहे. हे फक्त वेळाचंच नाही तर आरोग्याचाही मोठा प्रश्न आहे. अशुद्ध पाणी मुळे रोग पण वाढत आहेत. हो, विशेष करून लहान मुलांमध्ये आणि वयोवृद्ध यांच्यामध्ये हा जास्त प्रभाव दिसून येत आहे. या परिस्थितीला काय कारण असू शकतं? काही मुख्य कारण म्हणजे पाईपलाईनची सिस्टीम व्यवस्थित नाही, बोरवेल सुकले आहेत. सरकार किंवा स्थानिक प्रशासनकडून काही मदत मिळते का? काही ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा केला जातो, पण तो पूर्णत्व नाही. लोकांना अजूनही मोठ्या पाण्याच्या साठीची गरज भासत आहे. मग या समस्यावर काय उपाय असू शकतो? या समस्यावर उपाय म्हणजे बक्षिदू रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे, नवी पाणी योजना तयार करणे, पाईपलाईन दुरुस्ती करणे, असे बरेचसे उपाय आहेत. हो, आणि या प्रश्नावर तुरंत लक्ष देण्याची गरज आहे, कारण पाणी हा मूलभूत हक्क आहे. अगदी बरोबर. आशा करू की भीमवाडीमध्ये लोकांना लवकरच ही सुविधा मिळतील. तर चला मित्रांनो, आजचा एपिसोड इथेच समाप्त करतो. पुन्हा भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद. आणि तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे नक्की सांगा. आणि आपल्या महाराष्ट्र दिशा या न्यूज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकन प्रेस करा. धन्यवाद.